रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना दिलासा. एसटीच्या एका गट आरक्षणावरील 30% अतिरिक्त शुल्क रद्द. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने घेतला आहे. नाईलाजास्तव एका गट आरक्षणावर आकारण्यात येणारे 30% अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात आले आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र वाढता इंधन खर्च तसेच चालक वाहकांच्या अतिरिक्त भत्त्यामुळे महामंडळावर आर्थिक भार वाढत असल्याने यंदा एका गट आरक्षणावर 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे कोकणवासीय तसेच गणेश भक्तांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. अनेक प्रवासी, गणेश भक्त मंडळे आणि कोकणवासियांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती. कोकणवासियांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना दिले. त्यानुसार यंदा एका गट आरक्षणावरील 30% अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की गणपती उत्सव मुंबई, ठाण्यातील कोकणवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मोठ्या संख्येने एसटी बस आरक्षित केल्या जातात. कोकणवासियांच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून एसटीच्या गट आरक्षणाचा प्रवास अधिक किफायतशीर होणार आहे.